नमस्कार गाईज, आज आपण पाहणार आहोत चिलाची भाजी कशी बनवायची ती. तर मग मी इथे जो चिला आहे तो बाजारातून आणलेला, स्वच्छ निवडून घेतलेला. त्यामध्ये अशा मुळ्या वगैरे असतात, कारण चिलाची भाजी जी असते ती पूर्ण जमिनीवरती पसरलेली असते. त्यामुळे हे मूळ वगैरे असतात ते पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि स्वच्छ निवडून घ्यायची आहे. कट करून घेतली तरी चालेल, पण मी निवडताच बारीक तुकडे केले होते. कट केली तर पूर्ण म्हणजे बारीक होऊन जाते, त्यामुळे निवडताच तुकडे केले होते. त्यानंतर मी ते जे आहे 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. ती मी म्हणजे खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही, मी मध्यम जे आहे त्याचे म्हणजे कट करून घेत आहे. जास्त मोठा नाही करत आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे जे आहे ते मोठा जर कांदा असेल एक घेतला तरी चालेल. इथे 2 कांदे घेतलेले आहेत मी. भाजी जी आहे ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मी ठेवलेली आहे, कारण जमिनीवर पूर्ण पसरलेले असते तर स्वच्छ धुवून घ्यायची. तर त्यासाठी मी इथे लसूण, मिरची आणि कांदा घेतलेला आहे. शेंगदाणेही मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत. लसूण म्हणजे थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्येच. लसणाचे म्हणजे तुकडे करून घेतले तरी चालेल, पण जर थोडासा ठेचून घेत आहे तर म्हणजे टेस्ट छान येते. तसंच इथे मी 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. लाल मिरची यूज नाही केलेली, कारण भाजी शिजल्यानंतर लाल कलर येतो. तर हिरवी मिरची असेल तर मग टेस्टही छान लागते आणि कलरही छान येतो भाजीला. तर अशा प्रकारे मी इथे मिरची बारीक करून घेतलेली आहे. खूप म्हणजे बारीक नाही करायची, अबडधोबडच करायची आहे ती पण. सॉरी जे शेंगदाणे आहेत ते पण मग मोठे मोठेच कुटून घेतलेले आहे. इथे मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. जिरे, हिंग छान तडतडू दिला आहे. जिरे तडतडल्यानंतर जो लसूण बारीक केलेला होता तो लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण थोडासा लाल झाल्यानंतर जी आपण मिरची कट केलेली होती ती मिरची पण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. मिरची आणि लसूण छान लाल झाल्यानंतर जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झाल्यानंतर जी भाजी धुवून निथळायला ठेवली होती ती भाजी छान निथळल्यानंतर या कांद्यात टाकायचं आहे, कांदा लाल झाल्यानंतर. तर मग इथे मी भाजी टाकून घेतली आणि भाजी म्हणजे थोडीशी परतल्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे अंदाज येतो. कारण कुठलीही भाजी असते ती थोडीशी म्हणजे शिजल्यानंतर कमी होते, तर मग मीठ नंतरच टाकायचं. आणि इथे जे आहे ते शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडंसं परतून घेतल्यानंतर मी 5 मिनिटं